आदेश माऊली रामकृष्ण हरी माऊली या ठिकाणी आपले सौजन्य जो रांगोळीचं सौजन्य आहे नाथ मठाला आपल्या आळंदीच्या विश्रांती वडचं ते पाठवलेलं आहे. सौ श्रुतिकताई आणि परिवार ऋषीदादाच्या आईंनी बघा किती उत्तम प्रकारे हे नियोजन केलेलं आहे, पाठवलेलं आहे. त्याप्रमाणे हे या ठिकाणी आपल्याला दिसतं की तेल आपल्याला पाठवलेलं आहे, अगरबत्ती पाठवलेली आहेत आणि सुद्धा काळ्या अगरबत्त्यानं पाठवतात. आवडीने मसाला अगरबत्ती पाठवलेली आहे. आपल्या पारायणी गुरुमाई माऊली पारायणीताई त्यांचे मैत्रीण आहेत, त्या ताईंनी पाठवलेलं आहे. आपल्या पल्लवीताई पांडुरंग कांबळी परिवाराने आणि वाती पण पाठवलेले आहेत. त्याप्रमाणे श्रीखंड वडी पण पाठवलेली आहेत. ह्या श्रीखंड वड्या ज्या आहेत त्या कदाचित मुंबई पुणे या ठिकाणी 50 रुपयाला मिळतात. मात्र इथे जो बाजूला सुपर बाजार आहे त्या ठिकाणी बघा इथे तुम्हाला दिसते 20 रुपयात ते मिळतात. ओके. आणि इथे आमचे आदरणीय श्यामदादा मच्छिंद्र काका किती उत्तम सेवा करतात बघा, की ते आपल्या ह्या ताई माऊली ज्या इथले दादा आहेत लेकरं आहेत त्यांना रांगोळीची फार आवड त्यांनी निर्माण केली आहे आणि या ठिकाणी रांगोळ्या रिफिल होत आहेत. आणि ह्या रांगोळ्याची सेवा जी आहे ती ऋषीदादांचे वडील त्यांनी पाठवलेलं आहे. परत तो स्टॉक भरला जातो आहे. इथे ते रिफिल करायची सेवा हे माऊली करत आहेत. पूर्वजा ताईंनी ह्याच्यावर नावं लिहिलेली आहेत. अल्लाहनं खूप सुंदर सेवा ताईंनी केलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकाल इथे जी सेवा आहे ती म्हणजे आमचे आदरणीय मामा स्वप्नील मामा त्यांच्या परिचयामुळे आणि अमोलदादांच्या परिचयामुळे राक्षे परिवाराच्या परिचयामुळे हरेंद्रनाथ माऊली जे आहेत त्यांचा परिचय झाला आणि मग त्यांनी या ठिकाणी हे माऊलीसाठी सेफ्टी असं दिवाघर बनवलेलं आहे. आणि याचं जे सौजन्य आहे याचा जो खर्च उचलला आहे दिवाघराचा तो आपल्या माऊली भक्तांनी उचललेला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं माझं नाव मात्र त्या ठिकाणी सांगू नका. तर ठीक आहे, तर आपण त्यांचं नाव सांगत नाही. साधारणतः याला जो खर्च आहे तो 1000 रुपयाच्या आतमध्ये येतो. अर्थात याच्यापेक्षा मोठे आपल्याकडे पाषाण दीप आहेत. तर ते बघा इथे तुम्हाला दिसतं, इथे हे मोठे दीप आहेत. तर त्याला कदाचित जास्त खर्च येईल, पण तो आपल्याला ज्याला कोणाला याची आवड असेल तर ते, कारण का ही सेफ्टी का केली आहे की त्याचं का आता बघा हा छोटा दिवा आहे, मग तशा पद्धतीने ते करून घ्यायला लागणार होतं दिवाघर. आणि सगळे जे दीप आहेत हे अत्यंत दुर्मिळ आहेत आणि हे बनवलेले शाळीग्राम पाषाणामध्ये आलं ना. शाळीग्राम पाषाणामध्ये मंत्रोच्चारणासहित उत्तम आदर्श अशा ऊर्जादायी माऊलींकडनं ते बनवून घेतलेले आहेत. अनेक दिवस हे काम चालू होतं. शाळीग्राम पाषाण मिळणंच अवघड आहे की जो आपण पादुकांना वगैरे वापरतो तो आला माहिती. इथे जर तुम्ही बघाल तर या ठिकाणी पण हे सगळं शाळीग्राम पाषाणाचंच आहे. हे पादुका माऊलींचे जे आहेत त्या पण शाळीग्राम पाषाणाचंच आहे. आता माऊलींची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणी माऊली गणपती बाप्पा ह्या पण शाळीग्राम पाषाणामध्ये आहेत. आपली जी गोरक्षनाथांची मूर्ती आहे माऊलींची जी आपल्याला चिंदर नाथ मठामध्ये की जिची सेवा आमचे चिंदरचे ग्रामस्थ माऊली त्याप्रमाणे त्र्यंबक येथील ग्रामस्थ माऊली आणि सर्व आचरा सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील ग्रामस्थ माऊली उत्तम प्रकारे करतात. तर ते तिथे जी गोरक्षनाथांची मूर्ती पण ती सुद्धा शाळीग्राम पाषाणामधली आहे. अल्लाह. तर याला मात्र मोठा दिवाघर बनवावं लागेल. त्याचा खर्च कदाचित जास्त येऊ शकतो, मला पण ती आयडिया नाही देता येत. परंतु इथे पण कोणी फॅब्रिकेटर कारागीर असतील तर त्यांनासुद्धा आपण कोणी संपर्क करू शकता आणि कदाचित मग ते कमी जास्त काय होते बघता येईल. आता इथे जो दिवाघर बनवलेला आहे त्याच्यामध्ये ही जाळी वगैरे लावण्याचं कारण असं आहे की समजा आपण आपल्या श्रद्धेने लावतो आहे बरोबर आहे, पण आपले मोठे गुरुजी सांगायचे की श्रद्धा तुमची बरोबर आहे पण प्रॅक्टिकल जगा. आता प्रॅक्टिकल जगा याचा अर्थ त्यांचं काय होतं, आता इथे बघा तुम्हाला साईडला पण ह्याला प्रकाश यावा आणि पाऊस आला तर सुद्धा दिवा विजू नये म्हणून काळजी घेते. आणि ह्याला जाळी का लावली आहे, ही जाळी उघडता येते. मच्छिंद्र काका दाखवतात जाळी कशी उघडत. मच्छिंद्र काका जरा दाखवा जाळी कशी उघडतात ते. आता ही अजून पण तुम्ही काहीतरी ह्याला टेक्नॉलॉजी लावू शकता जाळी उघडण्यासाठी, म्हणजे त्या छोट्या मुलांनाही लागू नये हाताला म्हणून अजून काही वेगळी टेक्नॉलॉजी तर करू. आणि याच्यात बघा हा दिवा सुरक्षित आहे बरोबर आहे. आता हे हरेंद्रनाथांनी खूप उत्तम प्रयोग केले. आधी 4-5 दिवे असे बनवले, त्याच्यानंतर बिचाऱ्यांनी ही मेहनत केली आहे. मग त्यांचा तो खर्च प्रचंड आला आहे त्यांना. मग त्यांनी प्रेमाने आपल्याला ही रक्कम सांगितली. परंतु ह्याच्यापेक्षाही काय अजून वेगळं तुमची असेल टेक्नॉलॉजी तुम्ही करू शकता. पाठमारी ती बाजू आहे ती पॅक आहे ह्या दिव्याची. ठीक आहे. आता इथे बघा आपले बोलके शेठ परिवार चेतनदादा त्यांनी आपल्याला सेफ्टी झोनसाठी हे पाठवलेलं आहे फायर एक्सटिंग्विशर. अर्थात कधी आपत्ती येणारच नाही हे आपल्याला माहिती आहे, परंतु आमचे मोठे गुरु सांगायचे की आपत्तीचा विचार करा मग संपत्ती सुरक्षित राहते.
अल्लाह असं मोठे गुरुजी नेहमी सांगायचे. याची चावी पण इथे ठेवलेली आहे बघा. त्याच्या चाव्या ज्या इथे ठेवल्या, समजा कुठेही कधी काही त्रास असेल तरीसुद्धा हे कोणी वापरू शकतात आनंदाने. आणि परत असा त्रास होऊ नये माऊलींची प्रार्थना आहे. पण तर आजोबा इथे चावी त्याची लावलेली आहे. अल्लाह रामकृष्ण माऊली आदेश.